नमस्कार. मदत करत असते तरी ते आपुलकीसाठी मनवा तिघेजण मिळून त्या सिरियल किलरला पकडण्याचा प्रयत्न करत असतात. तो नेमका माणूस कोण असेल, त्याचा हेतू काय असेल, तो नववधूंना का मारतोय, हे सगळं त्यांना शोधून काढायचं असतं. ते तिने लॅपटॉपमध्ये लिहून इतिहास दाखवलेले असतात. तेव्हा ख्रिसमस, तू अगदी बरोबर बोलतेस, हा सिरियल किलर आहे ना तो समृद्धी नावाच्या मुलींना जास्तीत जास्त माणसं आणि त्यातल्या जास्तीत जास्त मुलीच्या साहेबांच्या आहेत, श्रीमंत घरातले आहेत आणि त्याचबरोबर या चाळीमध्ये राहणाऱ्या मुली आहेत असं इथे क्रिश म्हणत असतो. तेव्हा इकडे अकोली म्हणते, पण त्यांना नक्की मारण्याचा याचा हेतू काय, आणि ते सुद्धा 90 असतात डॉक्टरांचा. तेव्हा तो डॉक्टर यांना भेटायला गेलेला असतो. तेव्हा इकडे याचा रिपोर्ट दाखवल्यानंतर डॉक्टर म्हणत असतात की ख्रिस, तर आम्ही सगळे इथे लॅबचे टेस्ट केलेले आहेत, म्हणजे तुम्ही आम्हाला जे ब्लड सॅम्पल दिले होते ना, तर जी मृत मुलगी आहे तिचं ब्लड टेम्पल आणि तिथे तिच्या आजूबाजूला खून झाल्यानंतर जे ब्लड पडलं होतं ते सॅम्पल दोन्हीही मॅच झालेले आहेत, म्हणजे मृत मुलीचे हे ब्लड संपले आहेत, हे या रिपोर्टवरून सिद्ध होतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे अजून एक ब्लड सॅम्पल सापडलेला आहे, पण ते कुठल्याही प्राण्याचे नाहीये, तर ते माणसाचेच आहेत, पण तो माणूस पूर्णपणे वेगळा आहे. त्याचे ब्लड सॅम्पल मृत मुली बरोबर मॅच झालेले नाहीये, ते वेगळेच आहे. याचा अर्थ काय समजायचा, तिथे कोणीतरी व्यक्ती होती का मुलीला मारण्यासाठी हा प्राणी होता. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, म्हणजे जे वार आहेत ना ते प्राण्याचे आहेत, पण त्या मुलीला मारताना जे ब्लड सॅम्पल तिथे मिळाले ते माझं एका व्यक्तीचे साहेब असं सांगितलं जातं. आणि डॉक्टर म्हणतात ती क्रिस सर, तुमचे सुद्धा ब्लड रिपोर्ट आलेले आहेत, तुमच्या ब्लडमध्ये एक गुंगीचा औषध सापडलेला आहे. किंवा कृष्णा कळतं की हे सगळं कारस्थान दुसरं तिसरं कुणाचं नसून ते राघूचंच आहे. तर इथे क्रिश आता पूर्णपणे चिडलेला असतो, तरी ते मनवा अबोलीला विचारत असते, काय ग वहिनी, कसला विचार करतेस की दादाला मिस करते? असं काही नाहीये, मी विचार करत होते त्या सिरियल किलरचा किंवा मनवाचा, तू त्याचं काय विचार करतेस? तेव्हा अबोली म्हणते, हा सिरियल किलर समृद्धी नावाच्या मुलींनाच का मारतोय आणि नक्की त्याचा हेतू काय? लग्न झालेल्या मुलींबरोबर त्याचं काय वैर आहे की तू त्याच मुलींना फक्त मारतोय? तेव्हा मनवा म्हणत असते की वहिनी, अगं काय करायचं, म्हणजे हा सिरियल किलर आपल्याला भेटेल आणि त्याचा नेमका हेतू काय आहे ते सुद्धा आपल्याला कळेल, कारण हे तर मला कुठल्या तरी असं काल्पनिक गोष्टीप्रमाणेच वाटते ग. या गोष्टीवरती आपण कसं विश्वास ठेवायचा? तेवढे तिथे क्रिश सॉरी म्हणतो की विश्वास तर ठेवावं लागेल. तेव्हा मनवा म्हणते, म्हणजे मुलीचे ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट आलेले आहेत, म्हणजे जी मुलगी आपल्याला सापडली तिचा ब्लड रिपोर्ट आले आणि तिला जिथे मारण्यात आलं होतं ते आजूबाजूला जे फळ सांडलं होतं ते सुद्धा सॅम्पल दिले होते आणि ते दोन्ही मॅच झालेले आहेत, म्हणजे त्या मुलीचेच आहेत. पण जेव्हा हे ब्लड सॅम्पल आपण तिथे दिले होते तेव्हा त्याच्यामध्ये अजून एक ब्लड गेलो होतो आणि ते सॅम्पल नक्की कुणाचे आहेत ते काही माहिती नाहीये, पण ते एका व्यक्तीचे आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. म्हणजे त्या मुलीच्या व्यतिरिक्त तिथे अजून एक व्यक्ती होती. ते ब्लड सॅम्पल कुठल्याही प्राण्याचे नाहीयेत, तर ते कुठलं तरी व्यक्तीचे आहेत असं त्रिशा तर म्हणतो. तेव्हा इथे मनमा म्हणत असते, पण वहिनी, जर तो सिरियल किलर त्या मुलींना प्राणी मारते असं म्हटलं जाते ना, की वाट लावली ना? खरं सांगते, दोघांना तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाहीये, तू इथे असायला हवी होतीस. तेव्हा इकडे आता राघू फोनवरती बोलत असताना पोलीस येतात आणि तिच्या घराची झडती घेत असतात. पण राघू म्हणत असते, तुम्ही काय करताय हे बघा, तुम्ही अशी शोधाशोध का करताय? तेव्हा हवालदार म्हणतात असताना लागू तर घाबरते. लागू न कळतच नाही की नेमकं तुझ्याबरोबर हे का घडते, पोलिसांना कसे काय आले, कारण तिला तर वाटत असतं की ती एकटीच हुशार. क्रिश, वनवा, अबोली सगळेजण मूर्ख, ती एकटी स्वतःला खूप जास्त शहाणे समजत असते. पण तिचा हा माज आता क्रिशने उतरवायचा ठरवलेलं असतं आणि शेवटीला क्रिश आता त्याचे सगळे काही वादविवाद बाजूला ठेवतो आणि एकच गोष्टीकडे लक्ष देत होते, म्हणजे आपल्या राघूचा सोक्षमोक्ष लावायचा. आणि तो पोलिसांना पाठवतो तिथे शोधाशोध करायला. तेव्हा गुंगीच्या औषधाची बाटली सापडलेली असते, तर गुंगीचा औषध हवालदार आणतात आणि म्हणतात की ख्रिस, तर हे घ्या, ही बाटली आतमध्ये सापडलेली आहे. तेव्हा आता ती बाटली हातामध्ये घेतल्यानंतर क्रिश म्हणत असतो की हे सगळं काय राघू, सांग नाही कसली बाटली आहे? तेव्हा इथे आता राघू तर घाबरलेली असते, ती म्हणते, काय म्हणायचे तुला? तेव्हा क्रिश म्हणत असतो की हेच ते बुंदीचं औषध आहे ना, जे तुम्हाला प्यायला दिलं होतं, बरोबर ना? तुला माहिती आहे का तुझ्या या कारस्थानामुळे किती मोठा घोळ झाला, हे कळलं तुला? घेऊन तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, एवढंच खालच्या प्रतीला जाशील याचा मी कधी विचारच केला नव्हता. तेव्हा क्रिश म्हणतो की या बाटलीचं औषध ते एकदा मनवायला सुद्धा दिलं होतं आणि आता मला दिलास. तुला माहिती आहे माझ्याकडून
किती मोठा गुन्हा घडला होता तू समजून मी मानवाचा हात पकडला होता कळते का तुला आणि हे कशासाठी केलंस तू आणि का हे सगळं करण्याच्या मागे तुला साध्य करायचं होतं ते सांग ना मी काहीतरी विचारतोय राघू प्रेमात होतो ना मी तुझ्या प्रेमाचा नाटक केलंस माझ्याबरोबर आणि मला तुझीच प्यायला लावल्यास हे कारस्थान करताना चांगला धडा शिकवलेला असतो अगदी उत्तम पद्धतीने